बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. सावंतवाडी शहरासाठी 5 कोटी खर्च करून क्रीडा संकुल मंजूर करण्यात आलं असून नवीन काही खेळाच्या सुविधा तेथे उपलब्ध केल्या जात आहेत. विविध इनडोअर आउटडोअर खेळ देखील इथे असणार अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली. पाहूयात. क्रीडा संकुल हे परिपूर्ण असावं ही भूमिका आहे. त्याच्यामुळे तिथं नगराध्यक्ष आहेत, क्रीडा सभापती आहेत आणि लखनराजेसुद्धा आलेले आहेत. आर्किटेक्ट दोन्ही जे आमचे क्रीडा संकुलं होत आहेत, तर ते क्रीडा संकुल वेंगुर्ल्याला होतं आहे, दुसरं दोडामार्गला होतं आहे आणि तिसरं सावंतवाडीला होतं आहे. पण सावंतवाडीमध्ये पूर्वीपासूनच्या अनेक फॅसिलिटीज आहेत, त्याच्यामुळे ते अधिक चांगल्या करण्याच्या दृष्टीने लॉन टेनिसचं नवीन कोर्ट त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. इथं आता 2 बॅडमिंटनची कोर्ट झाल्यानंतर जुन्या बॅडमिंटन कोर्टमध्ये काय करायचं त्याच्याबद्दल आता चर्चा आम्ही करू आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला टेबल टेनिसच्या सुविधा चांगल्या तऱ्हेच्या त्या हॉलमध्ये घेता येतील. हा हॉल मल्टीपर्पज हॉल आहे आणि त्याच्यामध्ये इतर काय सुविधा करायची आणि कुठली कुठली ग्राउंड्स बसवायची याच्यामध्ये सर्वांशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेऊन त्याचा आता आपल्याला टोटल 5 कोटी रुपये खर्च करायचे. त्याचे 3-3.25 कोटी रुपये हे मुख्य हॉल आणि इतर लेवलिंग वगैरे खर्च होते. उरलेल्यामध्ये सगळी मैदानं बसवायला लागतील आणि मुलांमध्ये ॲथलेटिक्सची आवड निर्माण व्हावी, मुलांना परिपूर्ण ट्रेनिंग मिळावं या दृष्टीने जास्तीत जास्त नगरपालिकेच्या सहकार्यातून या सुविधा सावंतवाडी शहरामध्ये निर्माण केल्या जातात.